नमस्कार मित्रांनो, हे बघा आम्ही आलेलो आहे आमच्या बाजूला धर्मराज फाउंडेशन मेळा आयोजित केलेला आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी केलेलं आहे आणि खूप छान अशा पद्धतीने इथे मेळा भरतो आहे आमच्या बाजूलाच 100 मीटरवरती. तर सहज जाता जाता म्हटलं बघू चालू झालेलं आहे काय, तर बघत असताना खूप सारे दुकान आले. ॲक्च्युली एका 2 दिवसातच यांनी खूप मोठा लगेच उभा केलेला आहे. आणि हे बघा सर्व प्रकारचे इथे मेळ्यामध्ये तुम्हाला वस्तू भेटतील. इथे बघा लहान मुलांसाठी कुठलीही वस्तू घ्या 10 रुपयामध्ये, काही पण घ्या 10 रुपयामध्ये लहान मुलांसाठी, किंवा मस्त घरगुती सामान पण आहे. हे बघा इथे तुम्हाला मोठा आकाश पाळणा दिसेल, किती छान असं याने केलेलं आहे. आणि जिकडे तिकडे पूर्ण सर्व काही वस्तू उपलब्ध आहे आणि प्रत्येक यांची फिक्स रेट ठेवले आहे. याची बघा 120 रुपये सेल आहे. कुठलीही वस्तू घ्या तुम्ही 120 रुपयामध्ये. इकडे इकडे पण भरपूर वस्तू आहेत 30 रुपयामध्ये. आणि हे बघा सगळे काही घरगुती सामान, लहान मुलांचे कटलेरी, स्टेशनरी सगळं खूप छान छान असं क्वालिटीचं पण आहे आणि स्वस्तात मस्त आहे ॲक्च्युली. तर हे बघा आम्ही घेत होतो इथे. आणि इथंच लेफ्ट साईडला तसंच इथे एक माणूस हे घेऊन बसला आहे की पोट कमी करण्यासाठी, हाडं दुखण्यासाठी. त्याची माहिती सांगत बसलेला हा की यांच्याकडे आयुर्वेदिक सामान आहे म्हणून. तर म्हटलं बाबा नको, आता नको, मी नंतर कधी तुला भेटेल. आणि त्याच्यानंतर बघा हे पुढं बघत बघत असताना आम्ही सगळं काही इथं छान छान पद्धतीचं असं कटलेरी सामान वगैरे, कुठले 20 रुपये घ्या. आणि बांगड्या वगैरे पण आहेत, सगळं काही चांगल्या चांगल्या बांगड्या आहेत आणि रेट पण कमी आहे, स्वस्तात मस्त आहे. तर नक्कीच या हे लोढा हेवन मार्केटमध्ये पलावा सिटीच्या जवळ, पलावा सिटी लोढा हेवन. आणि खूप छान आहे. धर्मराज फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित केलेला आहे हा मेळा. आणि सर्व काही लहान मुलांसाठी मनोरंजनासाठी तुम्हाला सर्व काही आगास पाळणे, खेळण्यासाठी सर्व काही आहेत. विशेष म्हणजे या साईडला मोदका कव्वा पण आहे, मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये पुढे, जे की लहानपणी तुम्ही ऐकलं असेल मोदका कव्वा. ते त्याच्यामध्ये विहिरीमध्ये त्या कुव्यामध्ये असं बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कार, बाईक अशा वरच्यावर चालतात आणि छान आहे असं. तर नक्कीच व्हिजिट करा. आणि हे बघा आता आम्ही पुढे गेल्याच्यानंतर इकडे पण खूप सारे असे स्टॉल लावलेले होते, भरपूर सारे स्टॉल दिसले आम्हाला. आणि सर्व प्रकारचे तिकडे खाऊ गल्ली पण आहे. त्याच्यानंतर सर्व काही बघा आहे इथे तुम्हाला बघू इच्छितो. आचार आहे, आचार सर्व प्रकारचे आचार आहेत इथे, आपण लोणचं बोलतो ते. आणि पुढे पण बरंचसं काही आहे, शॉटगन, ते फुगे फोडण्याचं, लकी ड्रॉ वगैरे सर्व काही आहे. आणि जिकडे तिकडे प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला स्टॉल भेटेल. खरेदीसाठी तर आहेच आहे, पण तुम्हाला खाण्यासाठी पण भरपूर स्टॉल आहेत तिकडे. तर नक्कीच आवश्यक भेट द्या. हे बघा पुढे पण तुम्हाला दाखवतो मी, बघू इच्छिता तुम्ही मित्रांनो, 1 मिनिट. हे बघा इकडे पण असं लहान मुलांसाठी आगास पाळणे, बाईकवर ते राईड वगैरे असा छोट्या छोट्या त्या राईड आहेत. आणि छान असं हे केलेलं आहे ॲक्च्युली. हे इकडे हे मला तर हे कळलं नाही कसलं काय आहे ते. खूप भयंकर आहे बोलतात ते, लहान मुलांना पाहू नये असं काहीतरी, कुठला ते कार्यक्रम आहे, शो, मला पण नाही त्याची आयडिया कुठला शो आहे. हे बघा इथे, हे बघा दिसलेलं डेंजरस, कुठला शो आहे मला पण कळलं नाही. हे बघा तुमच्या माहीत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा हा शो कुठला आहे, मला तर माहीत नाही, मी फर्स्ट टाईम. त्याच्यानंतर इथं बुक स्टॉल, खूप छान छान असे बुक स्टॉल मांडलेले ते, सर्व पद्धतीचे बुक होते तिथे. आणि लहान मुलांसाठी ज्युनियर के जी, सिनियर के जी हे बुक, आणि दुसरे पण जनरल नॉलेज, सगळ्या प्रकारचे बुक आहेत तिथे. तर आवश्यक भेट द्या. आणि इथं बघा एकदा बुक वगैरे कसे बुक स्टॉल लावलेले आहे त्याने, खूप छान असा स्टॉल लावलेला आहे बुकचा. आणि खेळण्यासाठी तर हे बघा अप्रतिम खेळण्यासाठी बनवलेलं आहे ते, लहान मुलांसाठी 40-50 रुपये, मला वाटतं 50 रुपये आहे आता स्टार्टिंगला, तरी नंतर काय माहीत नाही. पण हे बघा तुम्ही इथं बघू इच्छिता, खाऊ गल्ली तर आहेच आहे, छान छान. हे बघा इथे सगळं आगास पाळणं आहे, राईड आहेत. हे बघा इथं बंदुकीने ते शॉट मारायचे असतात तर बबल्स फोडण्यासाठी, हे पण आहे गन शॉट वगैरे. हे बघा किती भारी छान आहे. इथे हे लकी ड्रॉ सिस्टीम पण आहे इथे, ह्याचा पण शॉट आहे वगैरे, हे बघा. आणि हे इकडं खेळण्यासाठी बाईक राईड, कारची राईड. आणि हा पण कुठला गेम आहे मला पण नाही कळलं, बॉलिंग सेव्ह खेळ, हा पण कुठला तरी खेळ आहे, त्याच्यावर बक्षीस वगैरे भेटते तुम्ही जिंकला तर. इकडे सगळं तेच आहे मित्रांनो. याच्यावर टी व्ही, मोठे मोठे वस्तू पण ते भेटतात. आणि हा बघा मित्रांनो, हे बघू इच्छिता तुम्ही, मोदका कव्वा, यालाच बोलतात मोदका कव्वा, काय वेल डेथ असं काहीतरी इंग्लिशमध्ये. आणि खूप भारी आहे ॲक्च्युली हा. आम्ही तर बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्व लहान म्हणजे बाईक असे फिरतात, खूप विहिरी टाईप बनवलेलं आहे आणि छान आहे. नक्कीच जे बघा,
आणि मोदका कव्याबद्दल तुम्हाला कोणाला माहीत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला कमेंट करा आणि कळवा कसं काय असते ते. चला, धन्यवाद.